Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. I welcome you all in the name of Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ता नावामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा महान अद्भुत असा परमेश्वर आहे. आज रविवारच्या दिवशी आपण सर्वजण आपापल्या घरामधून देवाची स्तुती आणि भक्ती करण्यासाठी जॉईन झाला आहात. आपण देवाचं नाव उंचावणार आहोत, त्याची स्तुती करणार आहोत आणि त्याचबरोबर आपण आज देवाने आपल्यासाठी जे वचन पाठवलं आहे त्या वचनावर आपण मनन करणार आहोत. हो येशू, आपण प्रार्थनेने सुरुवात करूया आणि आपण देवाकडे आपलं लक्ष लावणार आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तुती, स्तुती, स्तुती. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद प्रभू सत्य. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो प्रभू, ही सुंदरशी सकाळ दाखवून, ही सुंदरशी वेळ देऊन देवा तू आम्हाला आशीर्वादित केलंस प्रभू. देवा तू पुन्हा आम्हाला एकत्र आणलंस म्हणून तुझे आभार मानतो प्रभू. आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू. देवा आम्ही आज मागतो देवा, आज आम्ही आपापल्या घरी असताना देवा आज वर्शिप करणार आहोत देवा. वर्शिप तू आशीर्वादित कर बाप्पा, तुझं सानिध्य उतरून येऊ दे बाप्पा. सर्व जे लोक आज देवा आपापल्या घरी आले देवा, एकत्र जमले आहेत देवा, याच्यासाठी देवा येशूच्या नावात देवा त्यांना तू स्पर्श कर आणि आज देवा तू तुझं कार्य कर बाप्पा. आम्हाला सर्वांना तू आपला आशीर्वाद पाठवून देवा. शारदा तू सहाय्य कर देवा, त्याला वर्शिप मध्ये लीड करण्यास तू मदत कर देवा. तुझं सानिध्य आमच्यामध्ये असू दे बाप्पा. ही लहानशी विनंती प्रभू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून. आमेन. हो येशू, हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद प्रभू येशू. आपला प्रभू येशू हा आपल्यासाठी कार्य करून आणणारा देव आहे. होय प्रभू येशू, आज सर्व वेळा तुझ्या हातात समर्पित करतो आमच्या राजा. होय माझ्या राजा, तू आमच्या सर्वांना सांभाळणार आहेस. तू आमच्यामध्ये उतरून येणारा देव आहेस. आम्ही तुझे आभार मानतो. आपला जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो आपल्या कठीण प्रसंगामध्ये आपल्यासाठी मार्ग तयार करणारा देव आहे. होय प्रभू येशू, देवाचं वचन म्हणतं जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्रित जमले आहेत तेथे मी आहे. आज आपण सर्वजण आपल्या घरामध्ये उपस्थित असताना जे देवाचं वचन आपल्याला म्हणत आहे त्याप्रमाणे जो आपला मार्ग तयार करणारा देव आहे, जो आपल्यासाठी चमत्कार घडवून आणणारा देव आहे, जो आपल्यासाठी सिंहाचे तोंड बंद करणारा देव आहे, तो आज आपल्या घरामध्ये उपस्थित आहे. चला आपण त्या देवाची स्तुती करूया. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद आमचे राजा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येस लॉर्ड. हो येशू, हो येशू. येस लॉर्ड. हो येशू, तू आमच्यासाठी मार्ग बनवतो. तू आमच्या अंधकारामध्ये आमच्यासाठी प्रकाश आहे. आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो प्रभू येशू. हालेलुया. येस लॉर्ड. हालेलुया. येस येस येस. तू यहाँ कार्य कर रहा, तेरी स्तुति करूं, स्तुति करूं. तू यहाँ कार्य कर रहा, तेरी स्तुति करूं. चला आपण देवाला म्हणूया, स्तुति करूं. तू यहाँ चल और फिर रहा, तू यहाँ चल और फिर रहा, तेरी स्तुति करूं, स्तुति करूं. तू यहाँ चल फिर रहा, तेरी स्तुति करूं, स्तुति करूं. और तू राम चमत्कार करता, वादनी बात अंधकार हटा
बदल रहा, तेरी स्तुति करूं, स्तुति करूं। तू यहाँ हर दिल बदल रहा, तू यहाँ हर दिल बदल रहा, तेरी स्तुति करूं। ओ यीशु, तेरी स्तुति करूं। और तू राह बनाता, चमत्कार करता, माथे दिखाता, अंधकार हटाता, ऐसा खुदा तू मेरा। और तू राह बनाता, चमत्कार करता, माथे दिखाता, अंधकार हटाता, ऐसा खुदा तू मेरा। और तू राह बनाता, चमत्कार करता, माथे दिखाता, अंधकार हटाता, ऐसा खुदा तू मेरा। और तू राह बनाता, चमत्कार करता, माथे दिखाता, अंधकार हटाता, ऐसा खुदा तू मेरा। और तू राह बनाता, चमत्कार करता, माथे दिखाता, अंधकार हटाता, ऐसा खुदा तू मेरा। खुदा तू मेरा, खुदा तू मेरा। You are waymaker, miracle worker, promise keeper, light in the darkness. My God, that is who you are. You are waymaker, miracle worker, promise keeper, light in the darkness. My God, that is who you are. You are waymaker, miracle worker, promise keeper, light in the darkness. My God, that is who you are. You are waymaker, miracle worker, promise keeper, light in the darkness. My God, that is who you are. You are waymaker, miracle worker, promise keeper, light in the darkness. My God, that is who you are. 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 Yes, Lord. Lord, you are the way maker, Lord. Oh, प्रभु यीशु, तू मार्ग तैयार करणारा देव आहे प्रभु यीशु. You are the miracle worker, oh God. तू चमत्कार करणारा देव आहेस प्रभू. You are our promise keeper. तू अभिवचन पाळणारा You देव have आहेस. never failed any promise, oh Lord. आजपर्यंत तू कुठलंच अभिवचन फुटलेलं नाही. Lord, you are the light in my darkness, oh God. माझ्या अंधकारामध्ये तू प्रकाश आहेस. I believe in you, oh Lord Jesus. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो येशू. Oh, as the people of Israel were traveling from Egypt to the promised land, त्याप्रमाणे इस्रायल लोक मिस्र देशातून अभिवचनबद्ध देशामध्ये प्रवास करत होते. God was their promise keeper. आणि देव त्याचं अभिवचन पाळणारा देव आहे. He was their light in the darkness. आणि त्यांच्या अंतकारामध्ये देव प्रकाश होता. He was their way maker. आणि त्यांच्यासाठी तो मार्ग काढणारा होता. And he was the miracle worker, God. आणि तो चमत्कार करणारा देव Yes, होता. Lord, we believe in you, O Lord Jesus. होय प्रभू येशू, आम्ही तुझ्यावर Hallelujah. विश्वास ठेवतो. He is the same God yesterday, today, and forevermore. तो काल आज आणि परत सारखाच असणारा देव Lord, we आहे. believe that you are able to do all those miracles today as well, O Lord. आम्ही देवावर विश्वास ठेवतो की सर्व चमत्कार आज एक Lord, we believe, O Lord, that you are able to make way in my difficulty, O Lord. आणि मला माझ्यापर्यंत माझ्या कठीण परिस्थितीमध्ये तू मार्ग काढण्यासाठी समर्थ आहे. Lord, I believe, O Lord, that you are the light in my darkness, Lord. माझ्या अंधकारामध्ये तू प्रकाश आहेस असा विश्वास ठेवतो. Hallelujah. 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 Yes, Lord. You are here, moving in our midst. I worship you. I worship you.
are here, moving in our midst. I worship you, I worship you. You are here, walking in this place. I worship you, I worship you. You are waymaker, miracle worker, promise keeper, light in the darkness. My God, that is who you are. You are waymaker, miracle worker, promise keeper, light in the darkness. My God, that is who you are. Waymaker, miracle worker, promise keeper, light in the darkness. My God, that is who you are. He's the waymaker. You are waymaker, miracle worker, promise keeper, light in the darkness. My God, that is who you are. You are waymaker, miracle worker, promise keeper, light in the darkness. My God, that is who you are. 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 और तू राह बनाता, चमत्कार करता, वादे निभाता, अंधकार हटाता, ऐसा खुदा तू मेरा. चला आपण देवाला म्हणूया. और तू राह बनाता, चमत्कार करता, वादे निभाता, अंधकार हटाता, ऐसा खुदा तू मेरा. आपल्या परिस्थितीमध्ये आपण एक कबूल करूया. और तू राह बनाता, चमत्कार कर, वादे निभाता, अंधकार हटाता, ऐसा खुदा तू मेरा. और तू राह बनाता, चमत्कार करता, वादे निभाता, अंधकार हटाता, ऐसा खुदा तू मेरा. खुदा तू मेरा. खुदा तू मेरा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तुती, धन्यवाद ईश्वर. You are the way maker, O Lord. होय प्रभू येशू, तू माझ्या परिस्थितीमध्ये माझ्यासाठी मार्ग तयार करणारा देव आहेस. हालेलुया. स्तुती, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद माझ्या राजा. हालेलुया. होय प्रभू येशू. चला आपण देवाला आपल्या परिस्थितीमध्ये कार्य करू द्या. आपण घाबरणार नाही. आपण देवाकडे भिणार नाही आणि आपण देवाकडे प्रश्न करणार नाही की देवा हे असं का घडलं. तर आपण फक्त स्तब्ध उभे राहणार आहोत, शांत उभे राहणार आहोत आणि आपण देव जे आपल्यासाठी मार्ग तयार करणार आहे त्यासाठी आपण देवाची स्तुती करणार आहोत. हो प्रभू येशू, आम्ही तुझे आभार मानतो प्रभू येशू. जसं इस्रायल लोक तांबड्या समुद्रासमोर उभे होते आणि त्यांच्या पुढे तांबडा समुद्र होता आणि त्यांच्या मागे फारो राजाचं सैन्य होतं, पण त्यामध्ये देखील इस्रायल लोकांनी कुरकुर केली आणि मोशेने त्यांना एकच सांगितलं की तुम्ही शांत उभे राहा, तुम्ही स्तब्ध राहा आणि देव आज तुमचं तारण कसं करतो, देव तुमची सुटका कशी करतो ते तुम्ही पहा. हो देवा, आज आम्ही हेच प्रार्थना करत आहोत. आपण सर्वजण आपल्या परिस्थितीमध्ये शांत राहूया, स्तब्ध राहूया आणि देव आपली सुटका कशी करणार आहे ते आपण पाहणार आहोत. हो येशू, हालेलुया, हालेलुया. येस लॉर्ड.
यीशु। ओ डरो मत, चुपचाप खड़े रहो, खुदा की नज़ात के काम देखो। डरो मत, चुपचाप खड़े रहो, खुदा की नज़ात के काम देखो, खुदा की नज़ात के काम देखो, खुदा की नज़ात के काम देखो। चुपचाप तुम खड़े रहो, डरो मत, चुपचाप खड़े रहो, खुदा की नज़ात के काम देखो। डरो मत, चुपचाप खड़े रहो, खुदा की नज़ात के काम देखो, काम देखो, खुदा की नज़ात के काम देखो। चुपचाप तुम खड़े रहो, डरो मत, चुपचाप खड़े रहो, खुदा की नज़ात के काम देखो। डरो मत, चुपचाप खड़े रहो, खुदा की नज़ात के काम। कोई पानी जो डराता था और रास्ता भी न देता था, कोई पानी जो डराता था और रास्ता भी न देता था, हुक्म खुदा से वो ही पानी बस मुर्दा हो बैठा था। हुक्म खुदा से वो पाणी सब उभं राहिलं, असं मुर्दा भी हुक्म खुदा से वो ही पाणी बस मुर्दा हो बैठा था। हुक्म खुदा से वो ही पानी बस मुर्दा हो बैठा था। ओ डरो मत, चुपचाप खड़े रहो, खुदा की नज़ात के काम देखो। डरो मत, चुपचाप खड़े रहो, खुदा की नज़ात के काम देखो, खुदा की नज़ात के काम देखो, खुदा की नज़ात के काम देखो। चुपचाप तुम खड़े रहो, डरो मत, चुपचाप खड़े रहो, खुदा की नज़ात के काम देखो। डरो मत, चुपचाप खड़े रहो, खुदा की नज़ात के काम देखो। खुदावन की सना में गाऊंगा, जलाल से वादा बंद हुआ। खुदावन की सना में गाऊंगा, जलाल से वादा बंद हुआ। खुदा
जात के काम देखो, खुदा की न जात के काम देखो, चुपचाप तुम खड़े रहो, ओ डरो मत चुपचाप खड़े रहो, खुदा की न जात के काम देखो, ओ डरो मत चुपचाप खड़े रहो, खुदा की न जात के काम देखो। ओ डरो मत चुपचाप खड़े खुदा की नजात के काम देखो। स्तब्ध उभे राहा आणि देव आपलं तारण कसं करतो ते पहा, देव आपल्याला कसं सोडवतो ते पहा. होय प्रभेश्वर, आम्ही आमचं लक्ष फक्त तुझ्याकडे लावतो प्रभेश्वर, आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये फक्त शांत उभे राहतो प्रभेश्वर. We stand still in your presence, O Lord, and we are only going to experience how the Lord is going to save me. Hallelujah. The word of God says that fear not, for I am with you. देवाचं वचन म्हणतं भिऊ नको कारण मी तुझ बरोबर आहे. आणि देवा, ही शांती आम्ही आमच्या मनावर ठेवतो प्रभू येशू. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद आमच्या राजा. हालेलुया, हालेलुया. स्तुती, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद आमच्या राजा. होय प्रभू येशू, तुझे आभार मानतो येशू. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद येशू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती आराधना करतो येशू. आज सकाळी तुझ्या सुंदरशा सानिध्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तू चांगला आहेस, तुझी दया सनातन आहे प्रभू. जीवनातील प्रत्येक परिस्थितीत तू आमच्या बरोबर राहतोस, तू आम्हाला सोडून जात नाहीस, आम्हाला टाकत नाहीस. तू आम्हाला प्रभू दैवपा विश्वासामध्ये खंबीर करत आहेस. आभार मानतो प्रभू. आमच्या मनातलं भय, आमच्या मनाचं दडपण तू काढून टाकत आहेस. आभार मानतो प्रभू येशू. आम्ही सगळं गौरव तुला देतो प्रभू, सगळं गौरव तुला देतो. हालेलुया. तुझ्या सुंदरशा अभियोजनांसाठी आम्ही तुझे आभार मानतो येशू. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. तू गौरवास योग्य आहेस, सन्मानास योग्य आहेस, स्तुतीस अत्यंत पात्र आहेस. वर्धिला कोकरा, बल, महिमा, गौरव, पराक्रम, सन्मान, सामर्थ्य, धन्यवाद ही घेण्यासाठी योग्य आहे. तू योग्य आहेस येशू, तू योग्य आहेस प्रभू. दैवपा, आज सकाळी मी प्रार्थना करतो, आम्ही जेथे कुठे एकत्र आहोत प्रभू, तू ये आणि प्रत्येकाला आज तू स्पर्श कर प्रभू. प्रत्येक घराला तू स्पर्श कर, प्रत्येक जीवनाला तू स्पर्श कर तुझ्या वचनाच्या द्वारे प्रभू. देवबाबा, प्रत्येकाची भेट घे प्रभू. आम्ही विश्वास ठेवतो की आज सकाळी या भक्तीच्या द्वारे तू प्रत्येक अंतःकरण प्रभू देवबाबा आशीर्वाद केलं, प्रत्येक जीवनात तू स्पर्श केला प्रभू. तीच तुझी कृपा या वेळेला लवकर अशी प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. Hallelujah. Hallelujah. God has given us one more opportunity to worship His holy name and listen His voice. देवाने आपल्याला आणखी एक संधी दिली आहे की आपण त्याच्या पवित्र नावाची भक्ती करण्याची आणि त्याचे वचन ऐकण्याची. Whether we are at church building or we are at our house, we know that God is everywhere whenever we come and whenever the word of God says there 2 or 3 gather together in my name, I will be there, and we believe that God is here. आणि आपण चर्च बिल्डिंग मध्ये असू किंवा नसू किंवा आपण आपल्या घरामध्ये असू, पण देवाचं वचन असं म्हणतं की जेथे कुठे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्रित जमले आहेत, मी तिथे उपस्थित आहे. आणि आपला अशी खात्री आहे की देव आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. And when we have decided to spend some time in the presence of God, to separate a time for the worship and the word of God, I believe that God is going to bless us. आणि जेव्हा आपण हे ठरवलं आहे की आपण एक काही वेळ देवाच्या सानिध्यामध्ये घालणार आहोत, आपण एक वेळ काढून देवासाठी देवाची भक्ती करणार आहोत, तेव्हा माझी खात्री आहे की देव त्यामध्ये उतरून येतो. And this morning just I was thinking
what the topic, what the title should be given to my message. आणि आज सकाळी मी विचार करत होतो की माझ्या संदेशाला मी काय शीर्षक दिलं पाहिजे. And while worshiping the Lord, God has given the title, and it's very simple but very profound. And the title of the message is "Fear Not, because God is with you." आणि आज भक्ती करत असताना मला देवाने ते शीर्षक दिलं आणि ते फार सोपं असं आहे पण फार महत्वपूर्ण आणि गहन अर्थाचं आहे. ते म्हणजे की भिऊ नको कारण की मी तुझ बरोबर आहे. 2 Kings chapter 6 and verse 16 says that fear not, because majority or the heavenly army is with us. आणि दुसरे राजाच्या 6 अध्याय 16 वचन असं म्हणतं की भिऊ नको कारण की जे स्वर्गाचे जे सैन्य आहे ते आपल्या बरोबर आहे. And that's why I want to encourage you with this word this morning, as fear not, because God is with us. आणि म्हणूनच आज सकाळी मला तुम्हाला या वर्षाने उत्तेजन द्यायचं आहे की भिऊ नका कारण की देव आपल्या बरोबर आहे. 2 Kings chapter 6 verses from 14 to 17 we'll read that. आपण वाचणार आहोत दुसरे राजे याचा 6 अध्याय आणि 14 ते 17 वचने. दुसरे राजे याचा 6 अध्याय. 2 Kings chapter 6 verses from 14 to 17. Then he sent horses and chariots and a strong force there. They went by night and surrounded the city. तेव्हा त्याने घोडेवरत बरोबर घेऊन तेथे मोठे सैन्य पाठविले. त्यांनी रातोरात येऊन नगर वेढिले. When the servant of the man of God got up and went out early the next morning, an army with horses and chariots had surrounded the city. "Oh my God, what shall we do?" the servant asked. सकाळी देवाच्या माणसाचा सेवक उठून बाहेर आला तेव्हा सैन्याने घोडेवरत यासह नगरास वेढा दिला आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो आपल्या धन्यास म्हणाला, "स्वामी, हाय हाय, आता आपण काय करावे?" Don't be afraid, the prophet answered. Those who are with us are more than those who are with them. तो म्हणाला, "भिऊ नको, त्याच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत." And Elisha prayed, "O Lord, open his eyes so that he may see." Then the Lord opened the servant's eyes, and he looked and saw the hills full of horses and chariots of fire all around Elisha. अलिशाने प्रार्थना केली की हे परमेश्वरा, याचे डोळे उघड, याला दृष्टी दे. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले. तो पहा, अलिशाच्या सभोवतालच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्यास दिसले. Here in this story we see that there is a Syrian army, the servants and the man of God. आणि इथे ह्या गोष्टीमध्ये आपण पाहतो की आरामाचं सैन्य पाहतो, सेवक पाहतो आणि देवाचा शिष्य, देवाचा दूत, देवाचा संदेष्टा आपण पाहतो. The man of God Elisha, देवाचा संदेष्टा अलिशा and his servant आणि त्याचा सेवक and the Syrian army. आणि आरामाचं सैन्य. When we read this history of Israel, we see that God has sent some prophets to warn Israel. आणि जेव्हा आपण इस्रायल लोकांचा इतिहास पाहतो तेव्हा आपल्याला समजतं की देवाने इस्रायल लोकांना चेतावणी देण्यासाठी काही संदेष्टे पाठवले. And the prophets were there to bring the message of God and tell what God wants to tell them. आणि हे जे संदेष्टे आहेत ते देवाचं वचन आणण्यासाठी होते आणि ते लोकांना सांगत होते की देवाने त्यांना काय सांगण्यास सांगितलं आहे. In 1 Kings from chapter 17 onwards, we see the ministry of Elijah. आणि पहिले राजे याचा 17 अध्यायापासून आपण पुढे पाहतो. आपण अलिशाची सेवा कार्य पाहतो. The ministry of Elijah. आपण एलियाची सेवा कार्य पाहतो. And after that, in 2 Kings, we see the ministry of Elisha. आणि मग त्यानंतर दुसऱ्या राजाच्या पुस्तकामध्ये आपण अलिशाचं सेवा कार्य पाहतो. In 2 Kings chapter 2, we see when Elijah was taken into heaven, that time Elisha said, "I need to have the double portion of your anointing." आणि दुसऱ्या राजाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा एलियाला स्वर्गात घेण्यात आलं तेव्हा अलिशाने एलियाकडे प्रार्थना केली की तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला हवा आहे. He was asking the double portion of the anointing. तो त्या अभिषेकाचा त्याला दुप्पट वाटा हवा होता. Whenever I think such kind of prayer, I get encouraged, because
he didn't ask anything, but he said, I need to have the double portion of your anointing. आणि जेव्हा पण मी अशी प्रार्थना ऐकतो तेव्हा मला फार उत्तेजन मिळतं, कारण की त्याने त्याच्याकडे काहीच मागितलं नाही, तर त्याने फक्त एवढं सांगितलं की तुझ्या आत्म्याचा मला दुप्पट वाटा हवा He आहे. said that I need to have the same anointing which you have. त्याने तो असं म्हटलं की मला तोच अभिषेक हवा आहे जो तुझ्याकडे आहे. What we are praying today? आज आपण कशासाठी प्रार्थना करत Yes, आहोत? we need to pray for our daily needs, but in spite of that, we need to pray for the anointing of the Holy Spirit. होय, आपण आपल्या दैनंदिन गरजांसाठी प्रार्थना केलीच पाहिजे, पण त्याबरोबरच आपण त्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकासाठी देखील प्रार्थना We केली need पाहिजे. to pray for the anointing of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या अभिषेकासाठी आपण प्रार्थना केली Because पाहिजे, it is very important. कारण की ते फार महत्वाचं आहे. Many people don't talk about Holy Spirit or preach on the Holy Spirit. भरपूर लोक पवित्र आत्म्यावर किंवा पवित्र आत्म्याबद्दल बोलत नाही, Or they don't encourage people to ask the Holy Spirit. किंवा ते लोकांना उत्तेजन देखील देत नाही की तुम्ही पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करा. But this morning I believe what the word of God says. पण आज सकाळी देवाचं वचन काय म्हणतं ह्यावर मी विश्वास The ठेवतो. word of God says, God the Father, it says about God the Father, God the Son and God the Holy Spirit. देवाचं वचन देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा तिघांबद्दल सांगतो. And that's why I do not avoid or neglect the power of the Holy Spirit. आणि त्यामुळेच मी पवित्र आत्म्याचं जे कार्य आहे, पवित्र आत्म्याचे जे सामर्थ्य आहे, त्याकडे मी दुर्लक्ष करत नाही. And that's why I'm to encourage you that ask God, because He says that the last days I will pour out my spirit upon all flesh. आणि म्हणूनच मी तुम्हाला उत्तेजन देतो की तुम्ही देवाकडे पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करा, कारण की देवाचं वचन म्हणतं शेवटल्या दिवसात मी आपल्या आत्म्याचा मनुष्य मात्र वर्षाव करेन. Pray for the Holy Spirit, pray for the anointing of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करा, पवित्र आत्म्याच्या अभिषेकासाठी प्रार्थना करा. Pray in the unknown tongues. अन्य भाषेमध्ये तुम्ही प्रार्थना करा. Pray in unknown tongues. अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा. Don't neglect the speaking, the power of the speaking in tongues. अन्य भाषेमध्ये प्रार्थना करण्याचं जे सामर्थ्य आहे त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, Because that is what the word of God says. कारण की देवाचं वचन आपल्याला हेच सांगतं. And here Elisha, he prayed and he said, I need to have that double portion of anointing. आणि इथे अलिशा प्रार्थना करत होता आणि त्याने प्रार्थना केली की मला त्या आत्म्याचा दुप्पट वाटा हवा आहे. And God blessed him with the double portion of the anointing. आणि देवाने त्याला त्या एलियाच्या आत्म्याच्या दुप्पट वाट्याने अभिषिक्त केलं. And then in 2 Kings we see the powerful ministry of Elisha. आणि मग दुसऱ्या राजाच्या पुस्तकामध्ये आपण अलिशाची सेवा कार्य पाहतो. And there are more than 16 miracles which took place in the ministry of Elisha. आणि अलिशाच्या जीवन कार्यामध्ये 16हून अधिक चमत्कार घडले. And here we see that one of the miracles which took place in this passage. आणि इथे पवित्र शास्त्रात आपण पाहतो त्या 16 पैकी एक जो चमत्कार घडलाय त्याबद्दल पाहतो. Here we see the Syrian army, the servant and the man of God Elisha. इथं आपण आरामाचं सैन्य पाहतो, सेवक पाहतो आणि देवाचा जो व्यक्ती आहे तो म्हणजे अलिशाला पाहतो. Now in this story we see when the servant of the man of God, he rose early in the morning, and what he saw the enemy. आणि इथे आपण पाहतो की जेव्हा जो सेवक आहे तो जेव्हा सकाळी उठला आणि त्याने काय पाहिलं तर त्याने आरामाचं सैन्य तिथे पाहिलं. Because last night there was not the army of Syrian, but at the night time, in verse 14 it says that at the night time they came and they surrounded the whole area, and when he woke up in the morning, the servant woke up in the morning, he saw the enemy, a Syrian army. कारण की त्या अगोदरच्या रात्री तिथे काहीच तसं नव्हतं, पण देवाचं वचन इथे असं म्हणतं 14व्या वचनामध्ये की रातोरात ते तिथे आले आणि त्यांनी त्या नगराला वेढिले. आणि मग सकाळी तो सेवक जेव्हा उठला तेव्हा सेवकाने उठून काय पाहिलं तर तिथे सैन्य तिथे आलं आहे हे त्याने पाहिलं. What do you see? तुम्ही काय पाहत आहात? What do you see? तुम्ही काय पाहत आहात? When you wake up in the morning and when you want to see any news and you see that there are deaths and what is happening throughout the world. आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि तुम्हाला जेव्हा बातम्या पाहायच्या असतात, तुम्ही बातम्या पाहता तर तुम्हाला जगामध्ये काय घडत आहे हे सर्व दिसतं. Everywhere we see because of that coronavirus many people are dying. आणि आपण पाहतो की भरपूर ठिकाणी सगळीकडे कोरोना व्हायरसमुळे भरपूर लोक मरण पावत आहेत. And because of that you think about death and not about life. आणि त्यामुळेच तुम्ही मरणाचा विचार करता आणि जीवनाचा विचार करत नाही. When we are talking with one another, we are talking about corona cases. आणि जेव्हा आपण एकमेकांबरोबर बोलतो तेव्हा आपण कोरोनाचे जे केसेस वाढत आहेत त्याबद्दल बोलतो. And everywhere throughout these 4 months I want to tell you that people are talking
only about coronavirus. आणि ह्या संपूर्ण 4 महिन्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की लोक फक्त कोरोना व्हायरस बद्दलच बोलत आहेत. Many people are living in the fear of death. आणि भरपूर लोक भयामध्ये जगत आहे की ते मरण पावतील. What do you see? तुम्ही काय पाहत आहात? What do you say when you wake up? तुम्ही जेव्हा उठता तेव्हा तुम्ही काय पाहता? This morning I want to encourage you. आज सकाळी मला तुम्हाला उत्तेजन When द्यायचं you आहे. wake up in the morning, जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठता, read the word of God देवाचं वचन वाचा and see what God wants to tell you. आणि देवाला तुम्हाला काय बोलायचं आहे ते तुम्ही पहा. And start your day with the word of God. आणि तुमचा जो दिवस आहे ते देवाच्या वचनाने त्याची सुरुवात करा. Pray to God. देवाकडे प्रार्थना करा. No matter what will take place throughout the day. आणि संपूर्ण दिवसभरामध्ये काय घडल ह्याची तुम्ही चिंता करू नका. But you have to concentrate on the word of God. पण तुम्ही तुमचं लक्ष देवाच्या वचनाकडे Here करा. the servant of Elisha, he saw the Syrian army. आणि इथे अलिशाचा जो सेवक आहे त्या सेवकाने आरामाचं सैन्य पाहिलं. And when he saw this army, आणि जेव्हा त्याने ते सैन्य पाहिलं, he came to Elisha तो अलिशाकडे आला and he said that what shall we do? आणि तो म्हणाला की आता आपण काय करावे? What shall we do? आता आपण काय करावे? When you watch the news जेव्हा तुम्ही बातम्या पाहता and when you see what is happening around you, आणि जेव्हा तुम्ही पाहता की तुमच्या आजूबाजूला काय घडत आहे, there are so many people, they have the question, what shall we do? आणि भरपूर लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की आता आपण काय केलं What पाहिजे? shall we do? आता आपण काय केलं पाहिजे? Because we have to pay the rent or the fee. कारण की आपल्याला भाडं भरायचं आहे किंवा आपल्या लेकरांच्या शाळेच्या शिक्षणाची फीस भरायची आहे. Maybe you have lost your job. कदाचित तुम्ही तुमचं काम गमावलं You असेल. don't have enough money. कदाचित तुमच्याकडे पुरेसे पैसे And you नसतील. have so many questions and then you say, what shall we do now? आणि आपल्या मनात भरपूर प्रश्न आहेत आणि आपण तेव्हा म्हणतो की आता मी काय केलं पाहिजे? What shall we do? आपण काय केलं पाहिजे? But here in this story, आणि पण इथे ह्या गोष्टीमध्ये I see someone who has given courage, who has given a proper guidance to the servant. आणि मी एक असा व्यक्ती पाहतो की त्याने त्या सेवकाला एक चांगलं मार्गदर्शन केलं आहे. You need someone who will guide you in this situation. तुम्हाला ह्या परिस्थितीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी कुणाची तरी गरज आहे. You need a mentor to pray for you. तुम्हाला तुमच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी एका मेंटरची गरज आहे. You need a praying person तुम्हाला एक प्रार्थनाशील व्यक्तीची गरज आहे की जो तुमच्यासाठी प्रार्थना करेल. so that you will turn to him and say that what shall we do? आणि जेणेकरून तुम्ही त्याच्याकडे वळाल आणि त्याला तुम्ही विचाराल की आता मी काय केलं पाहिजे? What shall we do? आता मी काय केलं पाहिजे? Many people, when they say the situation, they are trying to solve the problem with themselves, आणि भरपूर लोक with their own efforts. जेव्हा ही परिस्थिती पाहतात तेव्हा ते त्यांच्या स्वतःच्याच प्रयत्नांनी ही परिस्थिती सोडवण्याचा प्रयत्न करतात. They don't take any help, ते कुणाची मदत घेत नाहीत. or they don't need prayer from other people. त्यांना कुणाकडून त्यांना प्रार्थनेची गरज नसते. And they said, we are well able to handle all the situation. आणि ते म्हणतात की ही परिस्थिती हाताळण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. But here, the servant, he came to Elisha. पण इथे हा जो सेवक आहे तो अलिशाकडे आला And he was afraid because he saw the enemy. आणि तो घाबरलेला होता कारण की त्याने ते सैन्य पाहिलं होतं. And he said, what shall we do? आणि तो म्हणाला की आता मी काय केलं पाहिजे? आपण काय केलं What पाहिजे? shall we do now? आता आपण काय करावे? Because I see the Syrian army. कारण की मी आरामाचं सैन्य पाहतो. I see the army. मी ती सैन्य पाहतो. And that's why he came to man of God. आणि म्हणून तो देवाच्या सेवकाकडे आला. When you see your enemy or the army, Syrian army or anything is surround you, what shall you do? आणि जेव्हा आपण आपले शत्रू पाहतो, आपण आपल्या भोवती एक सैन्य पाहतो किंवा काही पण आपल्या भोवती असेल ते आपण पाहतो, तेव्हा आपण काय करतो? We need to have prayer partners. आपल्याकडे प्रार्थना करणारे आपले मित्र हवे आहेत. We need to have good friends or good people around us, आपल्या आजूबाजूला चांगले मित्र किंवा चांगले लोकांची आपल्याला गरज आहे. so that they will guide us what to do in this situation. जेणेकरून ह्या परिस्थितीमध्ये आपण काय करावं हे ते आपल्याला मार्गदर्शन And करतील. further in this story, आणि पुढे या गोष्टीमध्ये Elisha prayed for his servant. अलिशाने त्याच्या सेवकासाठी प्रार्थना केली. But before that he said, But in now- verse 16, त्या अगोदर 16 वर्षामध्ये तो असं म्हणाला. verse 16, 16 वचन. Don't be afraid, the prophet answered. Those who are with us are more than those who are with them. he says, fear not, don't be afraid. 16 वचन असं म्हणतो, तो म्हणाला भिऊ नको, त्याच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत. He says, fear not. तो म्हणाला भिऊ नको. Because Elisha knew that the army, there is more people
with us than the Syrian army. आणि कारण की अलिशाला हे माहित होतं की त्यांच्या पक्षाचे जेवढे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत. Please read verse 16. Don't be afraid, the prophet answered. Those who are with us are more than those who are with them. Those Those who are with us who are with us are more than those who are with them. are more than Those who are with them. those who are with them. त्यांच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत. Before praying for servant, he says that fear not. आणि त्या सेवकासाठी प्रार्थना करायच्या अगोदर तो त्याला म्हणतो की तू भिवू नको. He want to encourage this servant because he was afraid. त्याला उत्तेजन द्यायचं होतं कारण की तो त्याचा जो सेवक आहे तो घाबरलेला होता. Because servant saw the Syrian army कारण की त्याच्या सेवकाने आरामाचं सैन्य पाहिलं and he didn't know what to do. आणि त्याला माहित नव्हतं की मी काय केलं पाहिजे. And then Elisha prayed for him. आणि मग अलिशाने त्याच्यासाठी प्रार्थना केली. Verse 17. आणि 17 वचन असं म्हणतं, And Elisha prayed, O Lord, open his eyes so that he may see. Then the Lord opened the servant's eyes, and he looked and saw the hills full of horses and chariots of fire all around Elisha. Then Elisha prayed and said, Lord, open his eyes. आणि अलिशाने प्रार्थना केली की परमेश्वरा याचे डोळे उघड. See, servant was not blind, त्याचा जो सेवक आहे तो आंधळा नव्हता, but he needed divine touch from God. पण देवाकडून त्याला दैवी स्पर्शाची गरज And होती. that's why Elisha prayed for him and said, Lord, open his eyes. आणि म्हणूनच अलिशाने त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि त्याने म्हटलं की देवा याचे डोळे उघड. Very short prayer. खूप छोटी प्रार्थना Say, होती Lord, open his eyes. की देवा याचे डोळे उघड, याला दृष्टी दे. And Lord opened his eyes. आणि परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले. Many times we prayed long prayer, but nothing happens. भरपूर वेळेला आपण फार मोठी प्रार्थना करतो पण काहीच घडत नाही. Nothing wrong with praying long prayers. मोठी प्रार्थना करण्यामध्ये काहीच चूक नाही, But we need to pray with faith. पण आपण विश्वासाने प्रार्थना केली पाहिजे. Here, Elisha prayed, Lord, open his eyes, and Lord opened his eyes. इथे अलिशाने प्रार्थना केली की देवा तू याचे डोळे उघड, आणि परमेश्वराने त्याचे डोळे उघडले. Lord opened the eyes of his servant. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले. Elisha was praying for the divine touch or the divine intervention in the life of servant. त्या सेवकाच्या जीवनामध्ये दैवी हस्तक्षेप व्हावा ह्यासाठी अलिशा प्रार्थना करत होता. Believer, this morning I want to turn your attention toward this prayer. आणि विश्वासणाऱ्यांनो, आज सकाळी मला तुमचं लक्ष ह्या प्रार्थनेकडे न्यायचं आहे. He said, Lord, open his eyes. तो म्हणतो की देवा तू याचे डोळे उघड. Yes, we are believer. We know what is written in the Word of God. होय, आपण विश्वासणारे आहोत आणि आपल्याला देवाच्या वचनात काय लिहिलं आहे हे आपल्याला माहित आहे. But sometimes we need the divine touch of God. पण काही वेळेला आपल्याला देवाच्या दैवी स्पर्शाची गरज आहे. In Psalm 119 verse 18, the psalmist says that, Lord, open my eyes that I may see the wonderful things. आणि स्तोत्र संहिता 119 आणि 18 मध्ये देवाचं स्तोत्रकर्ता असं म्हणतो की देवा तू माझे नेत्र उघड, म्हणजे मला जे अद्भुत गोष्टी आहेत त्या मला दिसतील. He is praying to God and says, Lord, open my eyes. तो देवाकडे प्रार्थना होतो की देवा तू माझे नेत्र उघड. Yes, we are reading the Word of God. We know what is happening. We are living in the last days, and we know that in the beginning of the coronavirus cases was increasing. That time, everyone was sending message to one another, and we were preparing for the second coming of the Lord Jesus Christ. But what happened now? आणि आपल्याला माहित आहे की आपल्या आजूबाजूला काय घडत आहे. आपण रोज प्रार्थना करतो, आपण कोरोना व्हायरसचे केसेस पाहतो. आपण एकमेकांना आधी जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा कोरोना व्हायरसचे केसेस होते तेव्हा आपण एकमेकांना मेसेज पाठवायचो की हे शेवटच्या दिवसाचे चिन्ह आहेत, असं आहे तसं आहे. पण आज काय होतंय? We need to pray to God that, Lord, open my eyes. आपण आज देवाकडे प्रार्थना केली पाहिजे की देवा तू माझे नेत्र उघड, माझे डोळे We उघड. need to have that divine touch. आपल्याला त्या दैवी स्पर्शाची गरज आहे. We need to have that divine intervention in our lives. आपल्या जीवनामध्ये त्या दैवी हस्तक्षेपाची आपल्याला गरज आहे. Believers need to believe for the miracle. विश्वासणाऱ्यांनी चमत्कारांवर विश्वास ठेवला How पाहिजे. long we are going to talk about this coronavirus? किती वेळ आपण फक्त कोरोना व्हायरस बद्दलच बोलणार आहोत? We need to talk about the healer. आपण आपला जो चमत्कार करणारा देव आहे त्याबद्दल बोललो We पाहिजे. need to talk about our Yahweh Rapha. आपला जो यहोवा राफा आहे त्याबद्दल आपण बोललो He पाहिजे. says that I am the Lord that healeth you. तो म्हणतो की मी जो देव आहे जो तुला आशीर्वाद, जो तुला आरोग्य देतो. Elisha prayed and Elisha said, Lord, open his eyes. एलियाने प्रार्थना केली आणि एलियाने म्हटलं की देवा तू याचे डोळे उघड.
Open his eyes. तू याचे डोळे उघड देवा, Open his eyes. तू याचे डोळे उघड. Church, this morning I want to encourage you. मंडळी, आज सकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे. Pray for your spiritual life. तुमच्या आत्मिक जीवनासाठी तुम्ही प्रार्थना करा. Your spiritual life is very important. तुमचं आत्मिक जीवन हे फार महत्वाचं आहे. Though you see the situation, what's happening around you, जरी तुम्ही तुमच्या आजूबाजूची परिस्थिती पाहता की काय घडत आहे, ask God to open your eyes. देवाकडे प्रार्थना करा की देवाने तुमचे नेत्र उघडले And पाहिजे. what happens when God opens your eyes? आणि जेव्हा देव तुमचे डोळे उघडतो तेव्हा काय घडतं? In Genesis, we see the story of Hagar. या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण हागाराची गोष्ट पाहतो. While she was living, she was in that desert. She was in that Beersheba. आणि ती जेव्हा बेर्शेबा इथे होती, त्या वाळवंटामध्ये ती जेव्हा होती, She didn't have water to drink, तिच्याकडे पाणी नव्हतं पिण्यासाठी. and she thought she might lose her child, आणि तिला असं वाटलं की आता माझं लेकरू मरण पावेल आणि मी त्याला गमावेल, because I didn't have water to give him. कारण की माझ्याकडे पाणी नाही की मी त्याला पाणी देईल, असं पाणी नाही माझ्याकडे. And the word of God says that God opened her eyes, आणि देवाचं वचन तिथे असं म्हणतं की देवाने तिचे डोळे उघडले and she saw the well, she saw the fountain of the water. आणि तिथे तिने एक पाण्याचा झरा पाहिला. She saw that well. तिने तो पाण्याचा झरा पाहिला. Unless God open your eyes, जोपर्यंत देव तुमचे डोळे उघडत नाही, you cannot see the water. तुम्हाला ते पाणी दिसणारच You नाही. cannot see that living water. तुम्हाला ते जिवंत पाणी दिसणारच नाही. Jesus Christ says that I am. He himself gives us the water. आणि ते प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच म्हणतो की मी तुम्हाला पाणी देतो. He says that I am the living water. तो म्हणतो की मी जिवंत पाणी आहे. I am the living water. मी जिवंत पाणी आहे. When Hagar saw, God opened the eyes of Hagar and she saw that living. She saw the water. आणि इथे हगारीने देवाने तिचे डोळे उघडले आणि तिने तो जो पाण्याचा झरा आहे तो तिने पाहिला. This is the need of our. ही या काळाची गरज आहे. This is the need of this hour. ही या घटकेची गरज आहे. May the Lord open our eyes so that we could see that living water once again. देवाने आपले डोळे उघडावे की जेणेकरून आपण तो जो जिवंत पाण्याचा झरा आहे तो आपल्याला पुन्हा दिसेल. If you are feeling dry in your spirit, जर तुम्हाला तुमच्या आत्म्यामध्ये तुम्हाला वृक्ष वाटत असेल, शुष्क वाटत असेल, you read the word of God, but it doesn't touch your lives. तुम्ही देवाचं वचन वाचता पण ते वचन जर तुम्हाला स्पर्श करत नाही, You pray to God, but nothing happened. तुम्ही देवाकडे प्रार्थना करता पण काहीच घडत नाही, You see the dryness in your life. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सर्व शुष्क झालेलं पाहता. You see the dryness in your spiritual life. तुम्ही तुमच्या आत्मिक जीवनात सर्व काही शुष्क झालेलं पाहता. Nothing which will excite you. असं काहीच घडत नाही की जे तुम्हाला आनंद देईल. You need to see that living water. तुम्ही पुन्हा तो जो जिवंत पाण्याचा झरा आहे त्याकडे ते तुम्ही पाहिलं Unless पाहिजे. God open your eyes, you cannot see the living water. जोपर्यंत देव तुमचे डोळे उघडत नाही तोपर्यंत तुम्हाला तो जिवंत पाण्याचा झरा दिसणार That's नाही. why we need to pray to God and say, Lord, open my eyes, आणि म्हणूनच आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे की देवा तू माझे डोळे उघड, so that I will see the wonderful things from your word. जेणेकरून तुझ्या वचनातून जे तू अद्भुत गोष्ट आहेत ते तुझ्या वचनामध्ये ज्या गहन गोष्टी आहेत त्या मला दिसतील. Ishmael, he was dying. इश्माईल मरण पावत होता. Hagar saw the death. Hagar was thinking about the death of his son. हागार तिचा मुलगा मरणार आहे ह्याबद्दल विचार करत होती. But God opened her eyes पण देवाने तिचे नेत्र उघडले and she saw the living water. आणि तिने पाण्याचा झरा पाहिला. She saw that water. तिने तो पाण्याचा झरा पाहिला. If you are feeling the same situation in your spiritual life, जर तुम्ही तुमच्या आत्मिक जीवनामध्ये अशाच परिस्थितीमध्ये जात असाल, ask God to open your eyes. देवाकडे प्रार्थना करा की देवा तू माझे डोळे उघड. Elisha prayed and said, Lord, I need the double portion of your anointing. अलिशाने प्रार्थना केली की देवा मला तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा हवा आहे. Once again come to God. पुन्हा तुम्ही देवाकडे या. Like psalmist say, Lord, open my eyes. जसं स्तोत्रकर्ता म्हणतो की देवा तू माझे नेत्र उघड. Ask God to open your eyes, देवाकडे प्रार्थना करा की देवा तू माझे डोळे उघड so देवा, that once again you will see the living water. जेणेकरून पुन्हा तुम्हाला तो जिवंत पाण्याचा झरा दिसेल. In Numbers chapter 22, गणना याच्या 22व्या अध्यायामध्ये here we see the servant of God named Balaam. इथे आपण बलाम नावाचा देवाचा सेवक पाहतो. While
he was going towards King Balak. आणि तो बालाक राजाकडे जात असताना God was not happy with his decision. आणि देव बलामा विषयी संतुष्ट नव्हता. And God wants to stop Balaam before going there. आणि तिथे जाण्या अगोदर देवाला बलामाला थांबवायचं होतं. But Balaam wants to go. पण बलामाची इच्छा होती की मला तिथे जायचं आहे. And in Numbers chapter 22, when God saw that Balaam wants to go there, he opened the eyes of Balaam. आणि निर्गम याच्या 22व्या अध्यायामध्ये जेव्हा देवाने पाहिलं की गणना याच्या 22व्या अध्यायामध्ये जेव्हा देवाने पाहिलं की बलामाला तिथे जायचं आहे, तेव्हा देवाने बलामाचे डोळे उघडले. Numbers chapter 22 verse 32. गणना याचा 22वा अध्याय आणि 32वा वचन. The angel of the Lord asked him, "Why have you beaten your donkey? These 3 times I have come here to oppose you, because your path is a reckless one before me." गणना 22वा अध्याय 32वा वचन. परमेश्वराचा दूत त्याला म्हणाला, तू 3 वेळा आपल्या गाढवीला का मारले? पहा, तुला अडवण्यासाठी मी पुढे सरसावलो आहे, कारण तुझे आचरण मला विपरीत दिसते. आणि 31वा वचन. तेव्हा परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले आणि परमेश्वराचा दूत उपसलेली तलवार हाती घेऊन वाटेत उभा आहे हे पाहून बलामाने नमन करून त्याला लोटांगण घातले. God opened the eyes of Balaam देवाने बलामाचे डोळे उघडले because God wants to warn him. कारण की देवाला त्याला चेतावणी द्यायची होती. And 32 last. आणि I have come here to oppose you, because your path is a reckless one before me. I have come here to oppose you. आणि 32वा जो शेवटचा भाग आहे तो असा. पहा, तुला अडवण्यासाठी मी पुढे सरसावलो आहे. Because your path is a reckless one before me. Your path is a reckless one before me. कारण तुझे आचरण मला विपरीत दिसते. God knows how you are living. देवाला माहित आहे की तुम्ही कसं जीवन जगत आहात. God knows everything about your life. देवाला तुमच्या जीवनाबद्दल सर्व गोष्टी माहित आहेत. And if needed, God is there to correct you. आणि जर गरज पडली तर देव तिथे आहे तुम्हाला सरळ मार्गावर आणण्यासाठी. We need to pray to God. आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. David said, Lord, search my heart. दावीद म्हणाला की देवा तू माझं हृदयाला तू हृदय तपासून पहा. Search my heart, O Lord. तू माझं हृदय तपासून पहा. दाविदाने प्रार्थना केली आणि देवाला सांगितले की देवा तू माझ्या हृदयाची झडती घे, माझ्या अंतःकरणाची झडती घे, तू माझी झडती घे, मला तपासून पहा आणि माझ्यामध्ये जर काही अनितीकडे प्रवृत्ती असेल तर ती तू काढून टाक. ही दाविदाची प्रार्थना. We need to pray like David. आणि आपण दाविदाप्रमाणे प्रार्थना केली पाहिजे. Lord, open my eyes की देवा तू माझे डोळे उघड, so that I could see that how I'm living. जेणेकरून मी कसं जगत आहे हे मला दिसेल. What happens when God open your eyes? जेव्हा देव तुमचे डोळे उघडतो तेव्हा काय घडतं? Isaiah was in temple. यशाया मंदिरामध्ये होता. In Isaiah chapter 6, when he was in temple, यशायाच्या 6व्या अध्यायामध्ये जेव्हा तो तिथे मंदिरामध्ये होता, he saw the Lord on the throne. त्याने देवाला स्वर्गीय सिंहासनावर पाहिलं. He saw the Lord on the throne. त्याने देवाला स्वर्गीय सिंहासनावर विराजमान पाहिलं. When you see the situation, what do you see? जेव्हा तुमच्यावर परिस्थिती येते तेव्हा तुम्ही काय पाहता? What do you see? तुम्ही काय पाहता? Do you see Lord on the throne, or do you see death and everything is collapsed? तुम्ही देवाला सिंहासनावर बसलेलं पाहता का किंवा तुम्ही मरण पाहता आणि सर्व काही कोसळून जातं? What do you see? तुम्ही काय पाहत आहात? Do you see Lord on the throne, or you see the Syrian, or you see the enemy around you? तुम्ही देवाला स्वर्गीय सिंहासनावर पाहता की तुम्ही तुमच्या आजूबाजूचे जे शत्रू आहेत ते पाहता? What do you see? तुम्ही काय पाहता? Do you see the Lord on the throne, or you see that you have failed?
तुम्ही स्वर्गीय सिंहासनावर जो बसलेला देव आहे त्याला पाहता, की तुम्ही पाहता की तुम्ही अपयशी आहात, तुम्ही पराजित झालेला आहात, हे तुम्ही पाहता? When Elisha prayed for his servant, जेव्हा अलिशाने त्याच्या सेवकासाठी प्रार्थना केली, God opened his eyes देवाने त्याचे नेत्र उघडले, डोळे उघडले, and he saw the chariots of fire. आणि त्याने अग्नीचे रथ पाहिले. Previously he saw the Syrian army. त्या अगोदर त्याने आरामाचं सैन्य पाहिलं होतं. He saw the chariots of the Syrian army. त्याने आरामाच्या सैन्यांचे रथ पाहिले होते, घोडे पाहिले होते. But after prayer, he saw the chariots of fire. पण प्रार्थना केल्यानंतर त्याला अग्नीचे रथ दिसले. He saw the chariots of fire. त्याला अग्नीचे रथ घोडे दिसले. When Elisha prayed and he said, Lord, he said to Elijah that I need to have the double portion of your anointing. जेव्हा अलिशाने प्रार्थना केली की मला एलियाला म्हटलं की मला तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा हवा आहे. In 2 Kings chapter 2, it records that he saw the chariots of fire. दुसऱ्या राजाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये असं लिहिलं आहे की अलिशाने अग्नीचा रथ पाहिला. He saw in that through that chariots of fire, Elijah was taken into heaven. त्याने पाहिलं की अग्नीच्या रथामध्ये एलियाला स्वर्गात घेण्यात आलं होतं. And now his servant, he also saw the chariots of fire. आणि आता त्याचा जो सेवक आहे तो त्याने देखील अग्नीचे रथ पाहिले. You are surrounded by heavenly army. आपण स्वर्गीय जे सैन्य आहे त्याने आपण व्यापलेले You आहोत. are not alone. तुम्ही एकटे नाही. You are not alone. तुम्ही एकटे नाही. God wants to shift your focus from Syrian army to chariots of fire. देवाला तुमचं लक्ष आरामाच्या सैन्यापासून जे अग्नीचे जे रथ आहेत त्याकडे लावायचं आहे. God wants to open your eyes. देवाला तुमचे डोळे उघडायचे आहेत. Throughout these 4-5 months, we are just talking about death and talking about the disease. या सर्व 4-5 महिन्यामध्ये आपण फक्त मरण आणि आजाराबद्दलच बोलत आहोत. But this morning, God wants to turn your attention. पण आज सकाळी देवाला तुमचं लक्ष बदलायचं आहे. He wants to turn your attention from all the disaster to the good things what He has kept for you. पण त्याला तुमचं लक्ष या सर्व वाईट गोष्टींपासून ज्या चांगल्या गोष्टी त्याने ठेवल्या आहेत त्याकडे तुमचं लक्ष न्यायचं आहे. Many of you have this question that what shall we do? भरपूर लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की देवा आता आम्ही काय करावं? What shall we do? आम्ही आता काय करावं? And answer is from God. आणि देवाकडून उत्तर आहे. Verse 16 says. 16 वचन असं म्हणतं. Verse 16. 16 वचन असं म्हणतं. Don't be afraid, the prophet answered. Those who are with us are more than those who are with them. 16 वचन असं म्हणतो, तो म्हणाला भिऊ नको, त्याच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत. This is the answer from God. देवाकडून हे उत्तर आहे. This is the answer from God. देवाकडून हे उत्तर आहे या परिस्थितीसाठी. He wants to shift your attention from the enemy to the chariots of fire. त्याला तुमचं लक्ष तुमच्या शत्रूपासून तुमचे जे अग्नीचे जे रथ आहेत त्याकडे लावायचं आहे. When that morning the servant he saw the Syrian army, God wants to turn his attention from this army toward the heavenly army. जेव्हा त्या सकाळी तो जो सेवक आहे त्याने आरामाचं सैन्य पाहिलं, देवाला त्याचं लक्ष त्या सैन्यापासून स्वर्गीय जे सैन्य आहे त्याकडे लावायचं आहे. This morning I want to encourage you. आज सकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे. Don't look at the situation. तुम्ही तुमच्या परिस्थितीकडे पाहू नका, Look to God. पण देवाकडे तुम्ही He is पहा. still on the throne. तो आज देखील सिंहासनावर विराजमान आहे. Isaiah saw that he is on the throne. यशाने पाहिलं की तो सिंहासनावर विराजमान He आहे. is on the throne. तो सिंहासनावर आहे. He is on the throne. तो सिंहासनावर आहे. When Stephen he saw that the Lord is on the throne. स्तेफनाने देखील पाहिलं की देव सिंहासनावर विराजमान He आहे. is still on the throne. तो सिंहासनावर विराजमान आहे. John, in the book of Revelation, he saw that the Lord on the throne. योहानाने देखील प्रगटीकरणाच्या पुस्तकात देवाला सिंहासनावर विराजमान असलेलं पाहिलं. Just shift your focus from earth to heaven. तुमचं जे लक्ष आहे ते पृथ्वीपासून स्वर्गाकडे तुम्ही लावा. We need to look to heaven. आपण स्वर्गाकडे पाहिलं पाहिजे. Look to the chariots of fire. अग्नीचे जे रथ आहेत त्याकडे तुम्ही You पहा. are not alone. तुम्ही एकटे नाही. Look to chariots of fire. अग्नीच्या रथांकडे तुम्ही पहा. Look to the power of God. देवाच्या सामर्थ्याकडे पहा. Look to the heavenly power. स्वर्गीय सामर्थ्याकडे पहा. Look to the power of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याकडे पहा. Let your life be surrounded by the fire of chariots of fire. तुमचं जे जीवन आहे ते अग्नीच्या रथांनी व्यापून जाऊ द्या.
let your life be filled with the power of the Holy Spirit. तुमचं जे जीवन आहे ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून द्या. Unless you have that power, you cannot see the situation changing. जोपर्यंत तुम्हाला ते सामर्थ्य मिळत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची परिस्थिती बदललेली पाहणार नाही. You will see enemy only. तुम्ही फक्त शत्रूच पाहणार आहात. And you will ask question, what shall we do? आणि तुम्ही देवाकडे प्रश्न करा की देवा आता मी काय करावं. But the word of God says, पण आज देवाचं वचन असं म्हणतं, when Holy Spirit will come upon you, you shall have power. जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तुम्हाला सामर्थ्य मिळेल. You shall have power. तुम्हाला सामर्थ्य मिळेल. Don't look at the enemy. तुम्ही तुमच्या शत्रूकडे पाहू Be नका. filled with the power of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही You are भरा. surrounded by the chariots of fire. तुम्ही अग्नीच्या रथाने तुम्ही व्यापलेले आहात. You are surrounded by the power of the Holy Spirit. तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुमची सभोवती आहे. He lives in you. तो तुमच्यामध्ये वस्ती You करतो. are surrounded by heavenly power. तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने व्यापलेले आहात. You are more than conquering, Lord Jesus. तुम्ही देवामध्ये विजयशाली असे आहात. Fear not. भिवू नको. Fear not. भिवू नका. Whatever situation maybe you are going through, तुम्ही कुठल्याही परिस्थितीमधून जात असाल fear not, भिवू नका. because He is with you. कारण की तो तुमच्या बरोबर आहे. Hallelujah. Hallelujah, Lord. Hallelujah. Hallelujah. Hallelujah, Master. Oh, yes. Hallelujah. Hallelujah. भिवू नको. त्याच्या पक्षाच्या आहेत त्यापेक्षा अधिक आपल्या पक्षाच्या आहेत. भिवू नको. त्याच्या पक्षाच्या आहेत त्यापेक्षा अधिक आपल्या पक्षाच्या आहेत. हो येशू. हालेलुया. तुम्ही अग्नीची घोडे आणि अग्नीचे रथ यांनी व्यापून गेलेले आहात. देवाने तुम्हाला सुरक्षित ठेवलेला त्याची सुरक्षितता तुमच्या भोवती आहे. देवाने तुम्हाला एकटं सोडलेलं नाही. तुम्ही ज्या वेळेला बाहेर येता परिस्थिती पाहता आणि तुम्ही म्हणता की आता काय होणार, आता आपण काय करायचं, आता कसं होईल. आज अनेक जणांचा प्रश्न हाच आहे. बरेच जण फोन करतात प्रार्थनेसाठी, बाळक साहेब आता कसं होणार, माझ्या भावानं माझ्या बहिणीनं. आज सकाळी देवाचा सेवक आहे ते मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे. हे सगळं बरोबर आहे की आता कसं होणार, मुलांच्या शिक्षणाचं काय, त्यांची फी आम्ही कशी भरणार, आम्हाला नोकरी नाही, आम्ही आमचं घर भाडं कसं भरणार, पुष्कळ प्रश्न आहेत. आता कसं होईल. आज सकाळी मला तुम्हाला हे सांगायचं आहे, भिवू नका, भिवू नका. परमेश्वर आमच्या बाजूने आहे. तो मार्ग काढणार आहे. तो अंधकारामध्ये प्रकाश आहे. तो अंधकारामध्ये प्रकाश आहे. आपल्या डोळ्यांनी फक्त आपल्याला समस्या आणि अडचणी दिसत आहेत. हो, ही वास्तवता असेलही, परंतु आज सकाळी तुम्ही एक विश्वासणारे आहात. आज सकाळी तुम्ही देवाचं मूल आहात. तुम्ही देवाचे पुत्र, देवाची कन्या तुम्ही आहात. आज सकाळी तुम्ही निवडलेले आहात. आज सकाळी तुम्ही देवाचे स्वतःचे लोक आहात. आणि म्हणून जरी तुमच्या डोळ्यांनी तुम्ही सर्व परिस्थिती पाहत आहात, तरीही आज सकाळी देव तुमचे डोळे उघडू इच्छित आहे. तो तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन देऊ इच्छित आहे. नव्याने तुम्ही हे पाहू लागणार आहात की तो अजूनही सिंहासनावर विराजमान आहे. तो अजूनही सिंहासनावर विराजमान आहे. स्तोत्र संहितेमध्ये असं म्हटलं आहे की नीतिमान वाईट बातमीला भिणार नाही. तुम्ही वाईट बातमीला भिणार नाही, कारण तुम्ही नीतिमान आहात. तुम्ही देवाचे लोक आहात. तुम्ही प्रभूचे आहात. तुम्ही वाईट बातमीला भिणार नाही. वाईट बातम्या ऐकायला येतील, परंतु तुम्ही घाबरून जाणार नाही. देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की धार्मिक सिंहासारखे निर्भय राहतात. तुम्ही ते धार्मिक व्यक्ती आहात. यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर ह्यानं जय मिळवलेला आहे. प्रभू येशू आमचा यहुदा वंशाचा सिंह आहे. आणि प्रत्येक धार्मिक हा सिंहासारखा निर्भय निर्भीड असा राहणार आहे. आज सकाळी देवाचा सेवक त्यांनी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं, माझ्या भावानं, माझ्या बहिणींनो.
ज्या वेळेला तुम्ही तुमच्या घरातून बाहेर येता, ज्यावेळेला तुम्ही तंबूतून बाहेर येता, तुम्ही आजूबाजूला परिस्थिती पाहता की कालपर्यंत सगळं ठीक होतं, परंतु एका रात्रीमध्ये सगळी परिस्थिती बदलून गेली. आज सकाळी ज्या वेळेला मी माझ्या नवीन दिवसाला सुरुवात करत आहे, त्या सकाळच्या दिवसामध्ये मी फक्त अडचणी, समस्या, अडचणी एवढंच मी पाहत आहे. आता कसं होणार, कसं होणार? भिवू नको. त्याच्या पक्षाच्या आहेत त्यापेक्षा अधिक आपल्या पक्षाच्या आहेत. आता कसं होणार? त्याच्या पक्षाच्या आहेत त्यापेक्षा अधिक आपल्या पक्षाच्या आहेत. हो हालेलुया. हो रिहादारा बाबा शांदारा बाबा यादारा बाबा. हालेलुया 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 हालेलुया. हो रिहादारा बाबा शांदारा बाबा. हालेलुया. देवबापा सकाळी मी प्रार्थना करतो प्रभू येशू, माझ्या प्रत्येक भावासाठी, माझ्या प्रत्येक बहिणीसाठी प्रभू, जे आर्थिक विवंचनेत आहेत प्रभू, जे समस्या संकटांमध्ये आहेत प्रभू देवबापा, ज्या वेळेला दररोजच्या दिवशी नवीन समस्येला त्यांना तोंड द्यावं लागत आहे, कुठल्याच मनासारख्या गोष्टी होत नाहीत प्रभू येशू, ते काळजीमध्ये आहेत, ते चिंतेमध्ये आहेत की आता आपण काय करावं, आता आमचं कसं होईल. प्रभुदेव आज सकाळी मी प्रार्थना करतो, तुझं वचन ऐकणाऱ्या आज सकाळी प्रत्येकाला तू स्पर्श कर प्रभू, त्यांचे डोळे उघड प्रभुदेव बापा, आणि तू सिंहासनावर विराजमान आहेस. आजही तू सिंहासनावर विराजमान आहेस हे समजण्यासाठी त्यांना तू मदत कर प्रभू येशू, मदत कर प्रभू येशू, की ते एकटे नाहीत हे समजण्यासाठी मदत कर प्रभू येशू, की या परिस्थितीमध्ये तू त्यांना सोडून दिले नाही समजण्यासाठी मदत कर प्रभू येशू, की तू त्यांच्या बाजूने आहेस हे त्यांना समजण्यासाठी. माझ्या प्रत्येक भावाला, माझ्या प्रत्येक बहिणीला प्रभू तू विश्वासामध्ये पुन्हा नव्यानं स्थिर कर प्रभू दैवबापा. जरी आजूबाजूची परिस्थिती पाहून ते गोंधळलेले असतील तरी दैवबापा मी प्रार्थना करतो, तुझं वचन सांगतं तुमचं अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये प्रभुदेवा. त्यांच्या मनात सर्व भय तू काढून टाक, मनातील सर्व बेचैनी, सर्व अस्वस्थता तू काढून टाक. आपल्या जीवनामध्ये जे अनेक प्रश्नांना घेऊन ते जगत आहेत प्रभुदेवा, त्यांचा आजार असेल प्रभू, आर्थिक समस्या असेल, लेकरा बाळाविषयीचे प्रश्न असतील, लग्नाविषयीच्या समस्या असतील, नातेसंबंधातील दुरावा असेल, जे काही असेल प्रभुदेवा, आणि या सगळ्यांमुळे प्रभू दररोज त्यांच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे की आता आपण काय करावं, आम्ही कसं जगायचं आहे, आता आम्हाला या परिस्थितीमध्ये काय होणार आहे. देवबापा सकाळी मी प्रार्थना करतो, या माझ्या प्रत्येक भाव बहिणींना ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे त्यांना तू स्पर्श कर प्रभू देवा, आणि प्रभू नव्यानं त्यांना विश्वासामध्ये उभं करेल. त्यांना सांग की भिवू नका, त्यांच्या पक्षाच्या आहेत त्यापेक्षा अधिक आपल्या पक्षाच्या आहेत प्रभू. हुर्री हा पादा खारा लावा शांतारा बाबा, आत्मिक सामर्थ्यानं भर, प्रत्येक विश्वासात तुझ्या पवित्र आत्म्यानं भर, एक नवीन अभिषेक दे, एक नवीन कृपा दे प्रभू देव बाबा. जग चालतं त्याप्रमाणे नाही तर विश्वासानं चालण्याकरता मदत कर प्रभू देव बाबा. जगाच्या राहटीप्रमाणे नाही, जगातल्या लोकांप्रमाणे विचारसरणी नाही तर देवबापा एक नवीन विचारसरणी जी स्वर्गीय आहे अशा प्रकारे दे, आणि या नवीन विचारसरणी त्यांना तू भर, तुझ्या अभिवचनांनी प्रत्येक जीवन भर, तुझ्या शब्दांनी भर प्रभू देव बापा, आणि प्रत्येकाला तू नव्यानं उभं कर प्रभू येशू. आणि देवबापा अग्नीचे घोडे आणि अग्नीचे रथ यांनी सर्व परिसर व्यापून गेलेला आहे, हे प्रत्येकाला दिसून येऊ दे. तू अग्नी सामर्थ्यानं प्रभू देवा प्रत्येकाला सुरक्षित ठेवलेला आहे, आणि कोणताही शत्रू वरचढ होणार नाही हे त्यांना समजू दे अशी मी प्रार्थना करतो. माझ्या भाव बहिणींना प्रभू देवा तू कृपा करू, स्पर्श कर, आशीर्वाद दे प्रभू, प्रत्येक जीवनात तू आशीर्वाद दे बाबा. हो येशू. हालेलुया 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 हालेलुया. आभार मानतो येशू, आभार मानतो. आमचं लक्ष प्रभू देव बाबा शत्रूपासून तुझ्या सामर्थ्याकडे वळवण्याकरता तू समर्थ आहे. आमचं लक्ष आमच्या परिस्थितीपासून तू जो परिस्थिती नियंत्रणात ठेवणारा देव आहे त्याच्याकडे वळवण्यासाठी तू समर्थ आहेस प्रभू देव बाबा. आमचं लक्ष या पृथ्वीवरच्या गोष्टीपासून स्वर्गीय गोष्टी पाहण्याकरता वळवण्यासाठी तू समर्थ आहे. आमचं लक्ष हे फक्त रथ आणि घोडे यापेक्षा जे अग्नीचे रथ आणि घोडे आहेत त्याकडे वळवण्याकरता तू समर्थ आहेस. आभार मानतो येशू, तुझे आभार मानतो बाबा. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद 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 येशू. हालेलुया हालेलुया
आमच्या प्रार्थना ऐकल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो येशू. सगळं गौरव तुला देतो बाबा, सगळं गौरव तुला देतो. प्रत्येक जीवन तुझ्या कृपेने आशीर्वादाने तुझ्या वचनानं भर अशी विनंती करतो येशूच्या नावात मागतो. हालेलुया. ओ येशू. आपण पुन्हा एक वार ते गीत गाणार आहोत, देवाची स्तुती आराधना करणार आहोत. असं वचन आपण ऐकलेलं आहे की भिवू नका, त्याच्या पक्षाचे आहे त्यापेक्षा अधिक आपल्या पक्षाचे आहे. देव आपल्या बाजूने आहे. आणि निश्चितच या गीताच्या द्वारे आपण प्रभू स्तुती करूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याला गौरव सन्मान देऊया. हालेलुया. ओ डरो मत, चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो. डरो मत, चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो. डरो मत, चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो. खुदा की नजात के काम देखो, खुदा की नजात के काम देखो. चुपचाप तुम खड़े रहो, डरो मत, चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो. डरो मत, चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो. पूर्वी हवाएं जब चलती है, खुशबू जमी हो जाती है. पूर्वी हवाएं जब चलती है, खुशबू जमी हो जाती है. पानियों का ढेर लग जाता है, ऊंची दीवार बन जाती है. पानियों का ढेर लग जाता है, ऊंची दीवार बन जाती है. ओ डरो मत, चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो. डरो मत, चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो. खुदा की नजात के काम देखो, खुदा की नजात के काम देखो. चुपचाप तुम खड़े रहो, डरो मत, चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो. डरो मत, चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो. डरो मत, 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 चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो. डरो मत, चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो. खुदा की नजात के काम देखो, खुदा की नजात के काम देखो. खुदा की नजात के काम देखो. हालेलुया. थँक्यू शारोन आणि नील सुंदरशा गीताबद्दल. आपण जेथे कुठे आहात आपापल्या घरांमध्ये, या घरातच असणार आहात सध्या, आपलं बायबल आपल्या हातामध्ये घ्या आणि आपण सर्वजण मिळून आजचं वचन म्हणणार आहोत. आपल्या मुखानं आपण कबूल करणार आहोत. वाचूया आपण दुसरे राजे याचा 6वा अध्याय आणि 16 वचन. भिवू नको, त्याच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत.
आता हे वचन आपल्या भावाला, आपल्या बहिणीला, आता शेजाऱ्याला नाही म्हणत, कारण आपण सर्व कुटुंब म्हणून आपापल्या घरामध्ये आहोत. आपले आई वडील, आपले भाऊ बहीण, नवरा बायको, जे कोणी घरामध्ये आहे, एकमेकांना हे वचन सांगा. भिवू नको, त्याच्या पक्षाचे आहेत, त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहे. आता आपल्या स्वतःला सांगा, मी भिणार नाही, मी भिणार नाही, कारण त्याच्या पक्षाचे आहेत, त्याच्या पक्षाचे आहे, त्याहून अधिक माझ्या पक्षाचे आहेत. माझ्या पक्षाचे आहे, देव माझ्या बाजूने आहे. देव माझ्या बाजूने आहे. मी भिणार नाही, मी भिणार नाही, मी भिणार नाही, मी भिणार नाही. परिस्थिती काही असली तरीही काही असली तरी मी भिणार नाही. मी भिणार नाही. प्रेस देव आपणास आशीर्वाद